नमस्कार. पंडित सरांची गाणी या आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. पंडित सर म्हणजे माझे वडील यांना शिक्षकी पेशामुळे असेल किंवा त्यांच्या बालपणापासून सुद्धा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी आणि पुन्हा महाराष्ट्र दिन हे 3 दिवस त्यांच्यासाठी फार विशेष असायचे. या 3 दिवशी त्यांची विद्यार्थ्यांकडनं किंवा मुलांकडनं जी तयारी करून घेणं, कुठल्या ना कुठल्या गाण्याची असेल, कुठल्या कार्यक्रमाची असेल, कवायत असायची त्याच्यापूर्वी गाणी किंवा काही शालेय कुठली गीतं, शालेय वर्गात म्हणजे ज्याचे ते क्लास टीचर असायचे त्या मुलांची तयारी. असा एक छान त्यांचा माहोल आणि तो त्यांचा माहोल ते सोबत घरी घेऊन यायचे. तो पूर्ण गाणं जे असेल, जे राष्ट्रगीत असेल, राष्ट्रसंबंधी गीत असेल, आपल्या राष्ट्र गौरवाचं गीत असेल, त्या सर्व गीतांची आणि या सगळ्यामध्ये काही सिनेमे होते. त्या सिनेमांचा त्यांच्यावर त्या सिनेमांच्या गाणी ही त्यांना प्रचंड प्रिय होती. कवी प्रदीप म्हणजे गायकसुद्धा जे होते, कवी प्रदीपांची गाणी म्हणजे खास करून आज मला एक आठवतोय तो सर्वात त्यांचा आवडता सिनेमा जो होता तो म्हणजे जागृती. 1954 साली आलेला तो सिनेमा होता. हेमंत कुमारांचं संगीत होतं आणि त्यामध्ये हा अत्यंत त्याचा जर आपण मूळ इंग्लिश त्याचा जो चित्रपट होता त्याला साधर्म्य आपण म्हणतो, ज्याच्यावरून आपण घेतो असं म्हणतो, तो होता बॉईज टाउन. पण त्यानंतर 1954 साली जेव्हा हिंदीमध्ये जो सिनेमा घेतला गेला तेव्हा त्यामधले जी एक शिक्षकी व्यक्तिरेखा होती त्यापासून कदाचित पंडित सर हे थोडेसे प्रेरित असावेत किंवा प्रभावित असावेत. म्हणजे 54 सालचा तो सिनेमा ॲक्च्युली पंडित सरांनी तो त्यांच्या 10व्या वर्षी वगैरे बघितला असेल, कारण त्याचा जन्म 51चा होता. पण त्या सिनेमातली गाणी जागृतीमधली म्हणजे दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल आणि आओ बच्चो तुम्हें दिखाओ. म्हणजे ही जी गाणी होती, तो सिनेमा जो होता त्याचे शिक्षक कशा प्रकारे मुलांना जे वसतिगृह जे चालतं ते वसतिगृह आणि त्यामधलं जे काही शिक्षण असेल, त्यामधलं जे जीवन असेल त्यावरचा सिनेमा. मग ही दोन्ही गाणी हे ते नेहमी बहुतांश कायमच गुणगुणायचे. पण या 2 गाण्यांचं त्यांना जे एक त्या गाण्याशी त्यांचा एक वेगळाच जुडाव होता, आपण म्हणूया की लगाव होता, किंवा जे त्यांना अगदी हृदयाशी घट्ट होती अशी ही 2 गाणी. आणि कवी प्रदीप हे त्यांचे अत्यंत खास गीतकारांपैकी त्यांच्यासाठी होते. मग कवी प्रतिभांचं ए मेरे वतन के लोगो लताजींनी गायलेलं जे गीत आहे ते सुद्धा त्यांचं तितकंच प्रिय होतं. आणि त्यानंतर साने गुरुजी प्रत्यक्ष 15 ऑगस्टला म्हणजे प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिनी शाळेमध्ये बहुतांश आमचे सर्व शिक्षक हे या गाण्यांनी फार उत्साही असायचे. आणि साने गुरुजींचं हे गीत जे होतं ते मुलांसाठी सुद्धा अत्यंत प्रेरक होतं आणि छान वाटायचे ते गाणं म्हणताना. आणि बलसागर भारत हो हे गीत कायम आमच्या घरामध्ये सुद्धा हे असं गुणगुणलं जायचं. मग अशा प्रकारे ही जी सगळी गाणी आहेत, ही गायकी म्हणून मला ती सादर करणं कधीच शक्य नाहीये, कारण अत्यंत वेगळ्या रचना, अस्सल गायकी आणि त्याचा अभ्यास तो एक फील आहे. किंवा ती गाणी ऐकायची म्हणलं तरी आपल्याला आधी म्हणजे त्या गाण्यांचं श्रवण सुद्धा फार म्हणजे आपण अंगावर येतं. जर ते नीट ऐकलं तर त्याच्यातले बारकावे जे आहेत वरवर ऐकताना ती सहज वाटतात गाणी, पण त्यातला जो गाभा आहे तो पंडित सर लीलया पेलायचे. त्यांच्यासाठी गायकी जरी पेशा नव्हता किंवा गायकीसाठी काही त्यांचं शिक्षण नव्हतं, तरी त्यांनी ते पेलायचे ती गाणी अत्यंत सहजरित्या आमच्यापर्यंत यायची. पण आमच्याकडून ते दुसऱ्याला ऐकताना तितक्याच सहज वाटतील याची काही म्हणजे नक्कीच शाश्वती नाही, कारण तो गळा वेगळा होता. त्याच्यामध्ये त्यांचं पाठांतर उत्तम होतं. पाठांतर उत्तम असल्यानंतर येणारे जे सूर आहेत, लागणारा जो सूर आहे कदाचित तो आणखीन छान येत असावा. त्यामुळे गायनामध्ये पाठांतराचा भाग हा नक्कीच त्यांच्या जो होता की ते लक्षात राहायचे, त्यांना शब्द चुकायचे नाहीत. मग अशा प्रकारे हा
एक गाण्याचा मी आज प्रयत्न करतोय. 3-4 गाणी आहेत. त्यातली थोडे-थोडे भाग आपण थोड्या-थोड्या अशा ह्यानी की आता काय कसे गाता येतात, ते आज मीच बघतोय. आपणही ऐकाल, काही चुकलं तर नक्कीच विसरून पुढे झाला हा. पण हा प्रयत्न आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंडित सरांना आठवून, त्यांच्या गाण्यांना आठवून, त्यांनी गुणगुणलेल्या गाण्यांना आठवून, की त्यांना ते ज्या गाण्यांपासून प्रेरित होते, त्या गाण्यांना आठवून आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न आहे. दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। धरती पे लड़ी तूने अजब ढंग की लड़ाई, दागी न कही तोप न बंदूक चलाई, दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई, वाह रे फकीर खूब करामात दिखाई, चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। शतरंज बिछा कर यहाँ बैठा था जमाना, लगता था कि मुश्किल है फिरंगी को हराना, टक्कर थी बड़े जोर की दुश्मन भी था ताना, पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना, मारा वो कस के दाव के उल्टी सभी की चाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े, मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े, हिंदू मुसलमान सिख पठान चल पड़े, कदमों में तेरे कोटि कोटि प्राण चल पड़े, फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी, लाखों में घूमता था लिए सत्य की सोटी, वैसे तो देखने में थी तेरी हस्ती छोटी, लेकिन तुझे झुकती थी हिमालय की चोटी, दुनिया में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। जग में कोई जिया है तो बापू तू ही जिया, तूने वतन की राह में सब कुछ लुटा दिया, मांगा न कोई तख्त तो ताज ही लिया, अमृत दिया सभी को मगर खुद जहर पिया, जिस दिन तेरी चीता जली रोया था महाकाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, ये दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, आंधी में भी जलती रही गांधी तेरी मिसाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। आता एक दुसरं गीत त्याच जागृती चित्रपटातलं, आओ बच्चों तुम्हें दिखाए झाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है,
दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है। जमुना जी की तट को देखो गंगा का ये घाट है। बाट बाट में हाट हाट में यहाँ निराला ठाट है। देखो ये तस्वीर अपने गौरव की, अभिमान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। यह है अपना राजपुताना, नाज इसे तलवारों पे। इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे। ये प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे। कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगार पे। बोल रही है कण कण से कुर्बानी राजस्थान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। देखो मुल्क मराठों का है, यहाँ शिवाजी डोला था। मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था। बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था। शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। जलियांवाला बाग ये देखो, यहाँ चली थी गोलियां। ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियां। एक तरफ बंदूके दंदन, एक तरफ थी टोलियां। मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां। यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपने जान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। वंदे मातरम, वंदे मातरम। ये देखो बंगाल यहाँ का हर चप्पा हरियाला है। यहाँ का बच्चा अपने देश पे ऐसे मरने वाला है। डाला है उसको बिजली ने, भूचालों ने पाला है। मुट्ठी में तूफान बंधा है, प्राण में उसके ज्वाला है। जन्मभूमि है यही हमारे वीर सुभाष महान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। वंदे मातरम, वंदे मातरम। ही दोनही गीतं पहिली आपण ऐकली जी ती कवी प्रदीप यांची होती. आणि कवी प्रदीप यांच्या गीतांचा त्यांच्यावर असणारा प्रभाव, कवी प्रदीप यांच्याच गीताने आपण समारोप सुद्धा करणार आहे. पण तत्पूर्वी जे साने गुरुजींचं गीत आहे ते त्यांना जे आवडायचं पंडित सरांना आणि ते गायचे लीलया ते आपल्या समोर सादर करतोय. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जन सेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो. विश्वात शोभुनी राहो. वैभवी वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन, या बंधु सहायाला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून. ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो.
विश्वात शोभुनी राहू, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ, ही मायनीय पदाला हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभील, जगतास शांती देईल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. आता हे आपल्या समारोपाचं गीत आहे स्वातंत्र्य दिनाच्या 2026च्या पंडित सरांची गाणी या भागामधलं. आता ह्या सर्वच गीतांना पुन्हा म्हणजे आपल्याला मी कानाला हात लावतो आणि त्याच्यातलं एक लता दिदींचं फार मोठं गीत आहे. पंडित सरांचं गीत म्हणून मी गातोय, लताजींचं गीत म्हणून स्वप्नातही विचार करण्याची याची माझी क्षमता नाही. हे गाणं त्यांच्या खूप जवळचं आणि कवी प्रदीप जसं मगाशी सांगितलं त्यांच्या खूप निकटचं त्यांचे असे शब्द होते. आणि हेमंत कुमार यांचं सुद्धा जे एक त्यांच्याशी फार जवळचं होतं, तशी जागृतीमधलं होतं. आणि हे गीत हे आपल्याही सर्वांच्या जवळचं आहे, कारण आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो तेव्हा तो त्यांच्यामुळे मिळतो. रोज नव्याने स्वातंत्र्य मिळतं. 15 ऑगस्ट 1947चा जो सुरू झालेला स्वातंत्र्योत्तर काळ आहे, तो स्वातंत्र्योत्तर काळ सुद्धा जो नंतर पुढे आपल्या जवानांनी जो जपलेला आहे आज तागायत 2026 आजपर्यंत जगले, त्याची जाणीव होण्यासाठी, सदैव राहण्यासाठी, कारण ती ज्योत आहे, जवानांची ज्योत आहे. त्याच्यामुळे आज भारतीय मन किंवा भारतीय विचार हे सुरक्षित आहेत. सुरक्षित स्वतःला भासतात आधी पहिल्यांदा की आपण सुरक्षित आहोत, हे ते केवळ जवानांमुळे. त्यामुळे आणि त्याच्यातही जे जवान शहीद झाले, अमर झाले, त्यांची आठवण आपण सदैव ठेवण्यासाठी, ती कृतज्ञता म्हणून हे गीत लता दिदींनी गायलेलं. ऐ मेरे वतन के लोगों, ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए.
ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा। कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी। सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी। हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा। फिर गिर गए होश गवा के। जब अंत्य समय आया तो जब अंत्य समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना,
जय हिंद, जय हिंद की सेना, भारत माता की जय. जय हिंद. आपण सर्वांनी हा एपिसोड पाहिला. थोडासा भावूक होता माझ्यासाठी जास्त, कारण या दोन भावना, वडील पंडित सर आणि अर्थातच प्रत्येक भारतीयासाठी जेव्हा शहीदांची आठवण येते, स्मरण होतं, त्यावेळी जे होतं ते काही सांगता येत नाही. आपण सर्वांनी हा एपिसोड पाहिलात म्हणून मनपूर्वक धन्यवाद.